नमस्कार. तर आज आम्ही पूर्ण फॅमिली मुंबईतील प्रसिद्ध राणीच्या बागेत फिरायला आलो आहोत. मुली सकाळपासून खूप उत्साहित होत्या. घरातून निघाल्यापासून त्यांना प्राणी कधी पाहायला मिळणार याचीच घाई झाली होती. राणीची बाग म्हणजेच वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय हे मुंबईतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध प्राणी संग्रहालय आहे. भायखळा येथे असलेली ही बाग तब्बल 53 एकर परिसरात पसरलेली आहे. तिकीट काढायला गेलो तेव्हा मोठ्यांसाठी 50 रुपये आणि 12 वर्षाखालील मुलांना 25 रुपये शुल्क असल्याचे समजले. पण आमच्यासाठी एक फॅमिली ऑफर होती. आई वडील आणि 2 मुलं. तिकीट फक्त 100 रुपयात मिळाले. त्यामुळे सुरुवातीलाच आनंद डबल झाला. तिकीट काढून आत प्रवेश केला आणि लगेच वातावरणातील फरक जाणवला. बाहेर प्रचंड ऊन असतानाही आतमध्ये मात्र थंडावा जाणवत होता. सर्वत्र हिरवीगार झाडे, स्वच्छ रस्ते आणि शांत वातावरण पाहून खूप छान वाटले. आत गेल्यावर सर्वप्रथम एक मोठी ऐतिहासिक तोफ पाहायला मिळाली. तिच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढायचा मोह आम्हाला आवरत नव्हता. मुली इकडे तिकडे बघत आनंदाने धावत होत्या. प्रत्येक नवीन गोष्ट त्यांच्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. त्यानंतर आम्ही हत्तीच्या घराकडे निघालो, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी हत्ती दिसला नाही. थोडे पुढे गेल्यावर आम्ही अस्वल पाहायला गेलो आणि खरंच खूप जवळून अस्वल पाहायला मिळाले. त्याचा मोठा आकार आणि दाट केस पाहून पिऊ थोडी घाबरली, पण नंतर ती हसू लागली. आता वेळ होती जंगलाच्या राजाला भेटायची. सगळे उत्सुकतेने वाघाच्या विभागाकडे निघाले, पण वाघ महाराज मात्र आरामात झोपले होते. एवढे लोक त्यांना पाहायला आले होते आणि ते झोप काढत होते. त्यानंतर आम्ही थोडी विश्रांती घेण्यासाठी कॅफेकडे गेलो. तेथे नाश्ता, कोल्ड्रिंक्स आणि पाणी उपलब्ध होते. आम्ही सर्वांनी मिळून आईस्क्रीम खाल्ले. उन्हात फिरताना ते आईस्क्रीम खूपच छान वाटत होते. यानंतर हरिण पाहिले. त्यांचे शांत आणि सुंदर रूप पाहून मन प्रसन्न झाले. पुढे आम्ही पाणघोडा पाहायला गेलो, पण तो पूर्ण वेळ पाण्यात बसून होता. आम्ही बराच वेळ थांबलो, कदाचित बाहेर येईल म्हणून, पण त्याने बाहेर यायचे कष्टच घेतले नाहीत. त्यानंतर माकडाच्या विभागाकडे गेलो. माकडे तर सगळ्यांचेच मनोरंजन करत होती. काही उड्या मारत होती, काही खेळत होती. मुलींना हा भाग विशेष खूप आवडला.
पुढे गेल्यावर आम्हाला एक तरस दिसलं, ते झोपलं होतं. उन्हाचे दिवस असल्यामुळे बहुतांश प्राणी झोपीच गेले होते. पुढे गेल्यावर आम्हाला बिबट्या दिसला. खरं सांगायचं तर इतक्या जवळून बिबट्या पाहण्याची पहिलीच वेळ होती. त्यांचे डोळे, त्याची चाल, त्याचा रुबाब पाहून सगळेच थक्क झाले. पुढे गेल्यानंतर एक गार्डन होतं. तिथे स्लायडिंग, झोका, सिसा या गोष्टींवरती मुलींनी मस्त एन्जॉय केला. यानंतर आम्ही सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले पेंग्विन विभागाकडे निघालो. आतमध्ये गेल्यानंतर एकदम थंड वातावरण जाणवत होतं. बाहेर प्रचंड गरमी आणि आतमध्ये थंडावा. पुढे आम्हाला एक स्वच्छ आणि सुंदर हॉटेल दिसले. तिथे बसण्यासाठी चांगली व्यवस्था होती. स्वच्छ वॉशरूमही होते. त्यामुळे कुटुंबासोबत येणाऱ्यांसाठी ही सुविधा खूप छान होती. यानंतर आम्ही पक्ष्यांचा विभाग पाहायला गेलो. विविध रंगाचे, आकारांचे आणि आवाजाचे पक्षी पाहून आम्ही भारावून गेलो. काही पक्षी इतकी सुंदर होती की त्यांच्याकडून नजरही हटत नव्हती. पुढे आम्ही कासव पाहिले. काही कासवे पाण्यात होती तर काही जमिनीवर शांतपणे फिरत होती. त्यानंतर आम्ही मगरीच्या विभागाकडे पोहोचलो. तेथे केलेली सजावट आणि नैसर्गिक वातावरणाची रचना खूप सुंदर होती. काही वेळ तर आम्ही फक्त परिसरच पाहत राहिलो. लहानपणी आपण अनेकदा राणीच्या बागेत जातो, पण मोठे झाल्यावर पुन्हा एकदा इथे येण्याचा अनुभव खूप वेगळा असतो. जुन्या आठवणी जाग्या होतात. बालपणात पुन्हा डोळ्यासमोर उभं राहतं. तुम्हीही राणीच्या बागेला नक्की भेट द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.